नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. ते मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा केला जातो? प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 9 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 668 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, पैनगंगा नदीची लांबी किती आहे? पैनगंगा नदीची लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 495 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, वैनगंगा नदीची लांबी किती आहे? वैनगंगा नदीची लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 208 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, वर्धा नदीची एकूण किती लांबी आहे? वर्धा नदीची एकूण किती लांबी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 455 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 282 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, तापी नदी महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 208 किलोमीटर हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8, तापी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही? तापी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा जिल्ह्यातून वाहत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 54 किलोमीटर हे आपलं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10, नद्या व त्यांचे उगमस्थान अचूक जोडी ओळखा. नद्या व त्यांचे उगमस्थान अचूक जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा अमरकंटक, ऑप्शन क्रमांक 2 भीमा त्र्यंबकेश्वर, ऑप्शन क्रमांक 3 तापी सिंधवाडा, तर ऑप्शन क्रमांक 4 वैनगंगा सिवनी, तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर भीमा नदीची लांबी महाराष्ट्रातील 451 किलोमीटर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, कृष्णा नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते? कृष्णा नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते? तर कृष्णा नदी महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलेले नाही? खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त गेलेले नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, रेल्वे विभाग व मुख्यालय यातील अयोग्य जोडी ओळखा. रेल्वे विभाग व मुख्यालय यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य रेल्वे मुंबई, ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम रेल्वे सुरत, ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद, ऑप्शन क्रमांक 4 दक्षिण रेल्वे चेन्नई, तर ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम रेल्वे सुरत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक 35 धावा करणाऱ्याचा विक्रम कोणी मोडला? कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक 35 धावा करण्याचा विक्रम कोणी मोडला? तर ऑप्शन क्रमांक 4 जसप्रीत बुमराह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, डॅश हा खेळाडू 4ही ग्रँड स्लॅम मध्ये 80 सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. डॅश हा खेळाडू 4ही ग्रँड स्लॅम मध्ये 80 सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 नोव्हाक जोकोविच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश रामसर स्थळांच्या यादीत होत नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणांचा समावेश रामसर स्थळांच्या यादीत होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 चांदोली राष्ट्रीय उद्यान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 3
रामसर स्थळे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते? महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2022चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2022चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 टाटा IPL 2022च्या लिलावमधील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे? टाटा IPL 2022च्या लिलावमधील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ईशान किशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? तर महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे डॅशवे राज्यपाल आहेत. भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे डॅशवे राज्यपाल आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 19वे राज्यपाल आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सध्या लोकसभेचे सभापती कोण आहेत? सध्या लोकसभेचे सभापती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ओम बिर्ला हे लोकसभेचे सभापती आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 ओम बिर्ला कितव्या लोकसभेचे सभापती आहेत? ओम बिर्ला कितव्या लोकसभेचे सभापती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 17वे लोकसभेचे सभापती आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपतींकडे देतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर मनोज सोनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पान उतार करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. पान उतार करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 अपमान करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या. शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या. तर ऑप्शन क्रमांक 1 दोष देणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 चूक लक्षात आणून देणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ससेमिरा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या. ससेमिरा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या. तर ऑप्शन क्रमांक 2 नको असलेली गोष्ट करण्याचा तगद लावणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 चंदन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. चंदन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 नाश करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 आझाद शत्रू डॅशच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आझाद शत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकशाही शत्रुत्व नसलेला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सोने डॅशच्या शब्दातील समानार्थी शब्द निवडा. सोने या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 2 हेम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 अयोग्य या शब्दाला समानार्थी असलेला शब्द ओळखा. अयोग्य या शब्दाला समानार्थी असलेला शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 निरोगीपण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अलंकारिक शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. अलंकारिक शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 बिनभाड्याचे घर तुरुंग. ऑप्शन क्रमांक 2 करण्याचा अवतार उदार मनुष्य. ऑप्शन क्रमांक 3 ओनामा शेवट. ऑप्शन क्रमांक 4 14वे रत्नमार. तर ऑप्शन क्रमांक 3 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 आयकर हा कोणत्या प्रकारचा
कर आहे. आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रत्यक्ष कर हा आयकर प्रकारचा कर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतामध्ये 6 प्रमुख बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? भारतात 6 प्रमुख बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 1980 मध्ये झाले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातून वाहते? खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातून वाहते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी पश्चिम वाहिनी नद्यांचे योग्य समूह ओळखा. खालीलपैकी पश्चिम वाहिनी नद्यांचे योग्य समूह ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 तापी, वैतरणा, वैशिष्ट्य व मुळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 कोणत्या वर्षी गांधी युगाचा उदय झाला? कोणत्या वर्षी गांधी युगाचा उदय झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 1920 मध्ये गांधी युगाचा उदय झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 जहाल युगाचा अंत कोणत्या वर्षी झाला? जहाल युगाचा अंत कोणत्या वर्षी झाला? तर जहाल युगाचा अंत 1920 मध्ये झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 लोकमान्य टिळकांचे निधन कोणत्या वर्षी झाले? लोकमान्य टिळकांचे निधन कोणत्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 1920 मध्ये झाले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 अर्ज, कसब, खर्च, तमाशा हे शब्द मराठी भाषेने कोणत्या भाषेकडून स्वीकारले आहे? अर्ज, कसब, खर्च, तमाशा हे शब्द मराठी भाषेने कोणत्या भाषेकडून स्वीकारले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अरबी भाषेतून स्वीकारले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 दिलेल्या पर्यायातून उपसर्ग घटित शब्द ओळखा. दिलेल्या पर्यायातून उपसर्ग घटित शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 दुर्जन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला? अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी जाहीर केला? तर ऑप्शन क्रमांक 2 थॉमस जेफरसन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 वसंत तालिका वृत्तांत येते कितव्या अक्षरांवर येते? वसंत तालिका वृत्तांत येते कितव्या अक्षरावर येते? तर ऑप्शन क्रमांक 1 18व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 तद्भव शब्द दूध होईल. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 संयुक्त राष्ट्र संघातील भारताच्या स्थायी प्रतिनिधीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? संयुक्त राष्ट्र संघातील भारताच्या स्थायी प्रतिनिधीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रुचिरा कंबोज यांची स्थायी प्रतिनिधीपदी नियुक्ती करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 जून 1975 भारतात आणीबाणी जाहीर झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान डॅश डॅश होते. 25 जून 1975 भारतात आणीबाणी जाहीर झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान डॅश डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 2 इंदिरा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 गट विकास अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 पिकांची आणेवारी कोण ठरवितो? पिकांची आणेवारी कोण ठरवितो? तर ऑप्शन क्रमांक 3 तहसीलदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारतात ग्रामसभा कोणत्या काळापासून अस्तित्वात आहे? भारतात ग्रामसभा कोणत्या काळापासून अस्तित्वात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्राचीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 पंचायत राज संदर्भातील पहिला अहवाल कोणी सादर केला? पंचायत राज संदर्भातील पहिला अहवाल कोणी सादर केला? तर ऑप्शन क्रमांक 2 बळवंतराय मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भरतनाट्यम नृत्य प्रकार निर्मिती डॅश डॅश मध्ये झाली. भरतनाट्यम नृत्य प्रकार निर्मिती डॅश डॅश मध्ये झाली. तर ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारतातील सर्वप्रथम फिरते न्यायालय डॅश डॅश राज्यात स्थापन करण्यात आले. भारतातील सर्वप्रथम फिरणारे न्यायालय डॅश डॅश राज्यात स्थापन करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8
भारताच्या राष्ट्रध्वजाचा पांढरा रंग डॅश डॅशचा प्रतिनिधित्व करतो. भारताच्या राष्ट्रध्वजाचा पांढरा रंग डॅश डॅशचं प्रतिनिधित्व करतो. तर ऑप्शन क्रमांक 2 शांती आणि सत्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कारगिल कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? कारगिल कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मानवी पाठीच्या कण्यामध्ये किती हाडे आहेत? मानवी पाठीच्या कण्यामध्ये किती हाडे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 33 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022चे आयोजन कोठे करण्यात आले होते? दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद कोणता देश आयोजित करत आहे? जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद कोणता देश आयोजित करत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 अलीकडेच भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार कोण स्वीकार केला आहे? अलीकडेच भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार कोणी स्वीकार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चन्नीरा पोनप्पा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारताचा UPI व्यासपीठ स्वीकारणारा पहिला देश कोणता बनेल? भारताचा UPI व्यासपीठ स्वीकारणारा पहिला देश कोणता बनेल? तर ऑप्शन क्रमांक 2 नेपाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 टाटा IPL कोलकाता नाईट रायडर्स संघाचा नवीन कर्णधार कोण आहे? टाटा IPL's कोलकाता नाईट्स रायडर्स संघाचा नवीन कर्णधार कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 श्रेयस अय्यर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या संस्थेने वेस्ट टू वेल्थ निर्मिती कार्यक्रम सुरू केला आहे? खालीलपैकी कोणत्या संस्थेने वेस्ट टू वेल्थ निर्मिती कार्यक्रम सुरू केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 SIDBI हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच वर्ष 2022 ते 27 साठी जैवतंत्राचा धोरणाची घोषणा केली आहे? कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच वर्ष 2022 ते 27 साठी जैवतंत्रज्ञान धोरणाची घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 अलीकडेच कोणत्या राज्यातील पोलिसांनी स्मार्ट कार्ड शस्त्र परवाना सुरू केला आहे? अलीकडेच कोणत्या राज्यातील पोलिसांनी स्मार्ट कार्ड शस्त्र परवाना सुरू केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 अलीकडेच क्वाड ग्रुपच्या परराष्ट्र मंत्र्यांची चौथी बैठक कुठे झाली? अलीकडेच क्वाड ग्रुपच्या परराष्ट्र मंत्र्यांची चौथी बैठक कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी विविध शहरे आणि गावांमध्ये 100 किसान ड्रोन कोणत्या मंत्र्याने दाखविले? खालीलपैकी विविध शहरे आणि गावांमध्ये 100 ड्रोन कोणत्या मंत्र्याने दाखवले? तर ऑप्शन क्रमांक 1 नरेंद्र मोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतातील 100वा हर घर जल जिल्हा कोणता बनला आहे? भारतातील 100वा हर घर जल जिल्हा कोणता बनला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चंबा हिमाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 अलीकडेच ईशान्य भारतातील पहिला मोठा रेसिंग ट्रॅक कोणत्या राज्यात होणार आहे? अलीकडेच ईशान्य भारतातील पहिला मोठा रेसिंग ट्रॅक कोणत्या राज्यात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मिझोरम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 दरवर्षी कोणता दिवस जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? दरवर्षी कोणता दिवस जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 20 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतात पहिली जनगणना कधी झाली होती? भारतात पहिली जनगणना कधी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 1872 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणत्या बाबींचा समवर्ती सूचीत समावेश आहे? खालीलपैकी कोणत्या बाबींचा समवर्त सूचीत समावेश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
26वा, खालीलपैकी कोणते अक्षय ऊर्जा नाही? खालीलपैकी कोणते अक्षय ऊर्जा नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 अणुऊर्जा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, पावसाच्या थेंबाचा गोलाकार आकार डॅशच्या गुणधर्मामुळे असतो. पावसाच्या थेंबाचा गोलाकार आकार डॅशच्या गुणधर्मामुळे असतो. तर ऑप्शन क्रमांक 2 पृष्ठभागीय ताण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, यापैकी कोणत्या राज्यांच्या सीमा भारताच्या सीमेशी सामायिक नाहीत? यापैकी कोणत्या राज्यांच्या सीमा भारताच्या सीमेशी सामायिक नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 4 श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, भारतातील पुढीलपैकी कोणत्या राज्याला किनारपट्टी नाही? भारतातील पुढीलपैकी कोणत्या राज्याला किनारपट्टी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, अलीकडेच कोणत्या राज्याने ऑपरेशन परिवर्तन सुरू केले? अलीकडेच कोणत्या राज्याने ऑपरेशन परिवर्तन सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, जागतिक एड्स दिवस कोणता? जागतिक एड्स दिवस कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, दरवर्षी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? दरवर्षी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 24 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 21 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते? रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, प्रधान वाक्यातील एखाद्या नाम किंवा सर्वनामाशी संबंध असणाऱ्या वाक्यास डॅश डॅश म्हणतात? प्रधान वाक्यातील एखाद्या नाम किंवा सर्वनामाशी संबंध असणाऱ्या वाक्यास डॅश डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 विशेषण वाक्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, खालीलपैकी कोणते शहर 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते शहर 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, श्री संत तुकडोजी महाराजांची समाधी डॅश येथे आहे? श्री संत तुकडोजी महाराजांची समाधी डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मोजरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा अध्यक्ष असतो? भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा अध्यक्ष असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पदसिद्ध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, डॅश डॅश सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते? डॅश डॅश सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते? तर ऑप्शन क्रमांक 4 दीनबंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, 1923 साली भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना कोणी केली? 1923 साली भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वामी श्रद्धानंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, फिजी आणि केनिया या देशातील भारतीय मजुरांच्या समस्यावर कोणी आवाज उठविला? फिजी आणि केनिया या देशातील भारतीय मजुरांच्या समस्यावर कोणी आवाज उठविला? तर ऑप्शन क्रमांक 1 रमाबाई रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, 17 जून 1948ला घोषित करण्यात आलेल्या भाषांवर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 17 जून 1948ला घोषित करण्यात आलेल्या भाषांवर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 न्या एस के दार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वास घाताच्या हवाली केले? रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वास घाताने इंग्रजांच्या हवाली केले? तर ऑप्शन क्रमांक 1 कृष्णाजी सदाशिव सिंदकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली? महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली? तर ऑप्शन क्रमांक 2 वीरा शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांना अजीव सदस्यत्व बहाल केले होते? डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांना अजीव सदस्यत्व
बहाल केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 धोंडो केशव कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, 2021 मध्ये उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? 2021 मध्ये उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रभान खयाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, भारत सरकारने जग भागीदारी सबलीकरण पोर्टल कोठे सुरू केले आहे? भारतात सरकारने जग भागीदारी सबलीकरण पोर्टल कुठे सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जम्मू काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 डोळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, हिंगोली कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही? हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 बीड हे आपले करेक्ट आन्सर होईल.